न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई संपूर्ण जीवन परिचय. जन्म व बालपण. जन्म 24 नोव्हेंबर 1960. गाव अमरावती, महाराष्ट्र. कुटुंब पार्श्वभूमी दलित बौद्ध कुटुंब. वडील रमेश गवई हे महाराष्ट्रातील माजी मंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष होते. लहानपणापासून शिक्षण व न्याय यांची आवड होती. शिक्षण पदवी बी.कॉम अमरावती विद्यापीठ, कायद्याची पदवी LLB अमरावती विद्यापीठ. विद्यार्थी जीवनातच वकिली क्षेत्रात जाण्याचा निर्धार केला. वकिलीचा प्रवास 1985 ते 2003. 1985 पासून वकिली सुरू. 1987 ते 1990 बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठ येथे प्रॅक्टिस. नागपूरमध्ये संविधानिक, नागरी व प्रशासकीय कायद्यात विशेष प्रावीण्य. अतिरिक्त सरकारी वकील 1992 व लोक अभियोजक म्हणून काम. न्यायालयीन कारकीर्द हायकोर्ट न्यायाधीश. 15 नोव्हेंबर 2003 बॉम्बे हायकोर्टचे अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त. 12 नोव्हेंबर 2005 स्थायी न्यायाधीश झाले. हायकोर्टमध्ये 300+ महत्त्वाचे निर्णय दिले. सुप्रीम कोर्ट न्यायाधीश. 24 मे 2019 भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त. संविधानिक खटले, मूलभूत अधिकार व निवडणूक सुधारणांवरील निर्णयांमध्ये सहभाग. मुख्य न्यायमूर्तीपद 14 मे 2025 भारताचे 52वे सरन्यायाधीश CJI झाले. कार्यकाळ 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 सुमारे 6 महिने. ऐतिहासिक बाब स्वातंत्र्यानंतर दलित समाजातून मुख्य न्यायाधीश होणारे दुसरे व्यक्ती, पहिले बौद्ध मुख्य न्यायाधीश. महत्त्वाचे निकाल व भूमिका. अनुच्छेद 370 रद्दबातल करण्याच्या निर्णयात सहभाग. इलेक्टोरल बॉन्ड योजना असंविधानिक ठरविणाऱ्या खंडपीठात सामील. लोकशाही, पारदर्शकता व संविधानिक अधिकार यांचं संरक्षण करण्यावर भर. दृष्टिकोन आणि योगदान. न्यायपालिकेतील कॉलेजियम प्रणाली अधिक पारदर्शक करण्याचा निर्धार. मूलभूत अधिकार व दिग्दर्शक तत्वांमध्ये संतुलन राखण्याची भूमिका. दुर्बल घटक, सामाजिक न्याय व समान संधींना प्राधान्य. वैयक्तिक जीवन साधेपणा, प्रामाणिकपणा व स्पष्ट वक्तेपणासाठी ओळख. पुस्तके व न्यायशास्त्र यांचा गाढ अभ्यास. राजकीय हस्तक्षेपापासून न्यायपालिका मुक्त ठेवण्याचा प्रयत्न. थोडक्यात भूषण रामकृष्ण गवई यांचा प्रवास अमरावतीच्या एका सामान्य घरातून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदापर्यंत हे संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सामाजिक न्यायासाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.